हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. आत्तापर्यंत अनुषा कमरेपर्यंत पाण्यात उभी होती, पण जॅकने तिला आताच्या हातीपर्यंत बर्फासारख्या थंड पाण्यात उभं केलं होतं. प्रत्येक क्षणासोबत अनुषाच्या शरीरावर जणू गोठवणं चढत होतं. तिचं संपूर्ण अंग आकडू लागलं होतं. तिला हलायलाही होत नव्हतं. तरीसुद्धा अनुषा कोणताही विरोध न करता दिलेले सगळे आदेश पाळत होती. हे पाहून अखेर जॅकने हार मानली आणि शूट ओव्हर केल्याची घोषणा केली. अनुषा कसंबसं पाण्यातून बाहेर आली. बाहेर येताच तिने ऋतूकडून ब्लँकेट घ्यायला हात पुढे केला, पण अचानकच ती तिथेच जमिनीवर कोसळली. अनुषा जमिनीवर पडताच सगळ्यांचं लक्ष तिच्या मागच्या बाजूकडे गेलं. तिथून एक व्यक्ती जळत्या नजरेने सगळ्यांकडे पाहत त्यांच्या दिशेने चालत येत होती. त्या क्षणी तो इतका भयानक दिसत होता की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला. तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिराज सिंह राठोडच होता. तो नेहमी म्हणायचा, जिथे जिथे अनुषा पडेल तिथे तिच्या मागे अभिराज सिंह राठोड उभा असेल. आणि आज त्याने ते खरं करून दाखवलं होतं. अभिराजला तिथे पाहता जॅक खुर्चीतून उठून त्याच्याकडे जाणार इतक्यातच सगळ्यांनी पाहिले की अभिराज सगळ्यांना मागे टाकत थेट अनुषाकडे धावत गेला. तो तिच्या जवळ जवळ कोसळतच बसला आणि तिला आपल्या कुशीत घेतलं. बाळा बाळा उठ, तू ठीक आहेस ना? अनुषाचं डोकं आपल्या छातीत घट्ट धरत तिच्या गालांवर हलकेच थाप मारत अभिराज घाबरून तिला हाक मारत होता. अभिराजचा आवाज कानात वर पडताच अनुषाने कसाबसा डोळे उघडायचा प्रयत्न केला. समोर खरंच अभिराज दिसताच तिच्या ओठातून फार कष्टाने फक्त एकच शब्द बाहेर पडला, अभि. एवढं बोलून ती पुन्हा बेशुद्ध झाली. ऋतू आणि श्रेया वगळता तिथे उपस्थित असलेले सगळेच अभिराज आणि अनुषाकडे अवाक होऊन पाहत होते. नेमकं काय चाललंय काहीच कोणाला समजत नव्हतं. जॅकची तर अवस्था आणखीनच वाईट झाली होती. घशातलं थुंकीही जणू सुकून गेलं होतं. अनुषाचा अभिराजसोबत काय संबंध आहे? तो इतका वेड्यासारखा का वागतोय? काहीच कळत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र त्याला नक्की समजली होती. आज कदाचित त्याचा शेवटचा दिवस होता. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या बादशहाशी पंगा घेणं त्याला फार महागात पडणार होतं. समवन ब्रिंग अ फंकिंग ब्लँकेट. अनुषा पुन्हा बेशुद्ध पडलेली पाहून अभिराजने संतापून ओरडत आदेश दिला. ऋतूने पटकन ब्लँकेट आणून अभिराजकडे दिलं. ब्लँकेट घेताना अभिराजने आपल्या लाल डोळ्यांनी ऋतूकडे थंड नजरेनं पाहिलं आणि विचारलं, हे सगळं कसं झालं? माझ्या अनुषाची ही अवस्था कशी झाली? अभिराजच्या आवाजातला राग आणि थंडपणा ऐकून ऋतू थरथर कापू लागली. कसंबसं तिने सगळी हकीकत त्याला सांगितली. सगळं ऐकत असताना अभिराजने अनुषाला ब्लँकेटमध्ये घट्ट गुंडाळून तिला घट्ट जवळ धरलं होतं. सगळं ऐकून घेतल्यानंतर अभिराजने जळत्या नजरेने शूटच्या दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या जॅककडे पाहिलं आणि त्याला जवळ बोलावलं. अभिराजची नजर पडताच जॅकला स्वतःचं रक्त गोठल्यासारखं वाटलं. तो थरथरत अभिराज जवळ आला. मिस्टर ASR, बात ये है की डू यू नो हू शी इज? अभिराजने त्याचं वाक्य मध्येच तोडत थंडपणे विचारलं. त्यावेळी आता जॅकला खात्री झाली होती की निशाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने अभिराजच्या अतिशय जवळच्या माणसाला दुखावलं आहे. नो नो, आय डिडंट. मला फक्त एवढंच माहिती होतं की ती एक न्यू मॉडेल आहे. दॅट्स इट. न्यू मॉडेल असली म्हणून तुला तिच्याशी काहीही वागण्याचा अधिकार मिळतो का? तू सगळ्या न्यू मॉडेल्सना असंच वागवतोस की माझी बायको खास होती? अभिराजचा आवाज आता अधिकच दराडलेला होता. बायको? हे ऐकता जॅकचे डोळे विस्फारले. वाईफ? ही तुमची पत्नी आहे?
दात आवळत अभिराज म्हणाला, येस, शी इज माय वाईफ, मिसेस अनुषा अभिराज सिंग राठोड. आणि लक्षात ठेव, तिच्या अंगावर एखादी ओरखडाही आली तर मी हे सहन करणार नाही. आणि तुला नीट माहीत आहे तू तिच्यासोबत काय केलं आहेस. अनुषाला उचलून विजयकडे देत अभिराज 2 पावलं जॅककडे गेला. जर माझ्या बायकोला काही झालं तर आय स्वेअर ऑन हर, या जगातून तू कधीच अस्तित्वास होतास हेही तू लोक विसरतील. घाबरलेला जॅक थरथरत गुडघ्यावर पडला. सर, आय एम सॉरी, मला माहिती नव्हतं ती तुमची पत्नी आहे. नसतं तर मी असं कधीच केलं नसतं. तुम्ही तर या इंडस्ट्रीचे किंग आहात. तुमच्या क्वीनला दुखावून कोण वेडा पंगा घेईल. माझी खूप मोठी चूक झाली, प्लीज मला माफ करा. अभिराजने त्याला पायाने दूर ढकलत म्हटलं, तुला फक्त तुझ्या कामाशी मतलब आहे, असायला हवा. समोर कोण आहे याच्याशी नाही. तू फक्त इंटरनॅशनल मॉडेलसोबतच काम करतोयस. ही तुझी गैरसमज दूर करण्यासाठी अनुषाने तुझ्या प्रत्येक ऑर्डर पाळल्या. कारण टॅलेंट नवीन जुनं नसतं. विजय पुढे येत म्हणाला, तूही कधीतरी नवीनच होतास. तेव्हा तुला संधी मिळाली नसती तर आज तू इथे असतास का. मग अभिराजकडे पाहत तो म्हणाला, राज, पुरे आता. तिची अवस्था चांगली नाही, लवकर निघ. अनुषाची अवस्था पाहताच अभिराजच्या मुठी आवळल्या गेल्या. तिचं अंग पूर्ण पांढरं पडलेलं होतं. ओठ निळे झाले होते. शरीर दगडासारखं थंड झालं होतं. याला आत्ताच त्याच बर्फाच्या पाण्यात टाका जिथे याने माझ्या अनुषाला उभं केलं होतं, आणि माझ्या सांगण्याशिवाय बाहेर काढू नका. मग ऋषवकडे पाहून, जोपर्यंत अनुषाला शुद्ध येत नाही तोपर्यंत याचा फोटोग्राफी लायसन्स रद्द व्हायला हवं. हे बोलून अभिराजने अनुषाला आपल्या कुशीत उचललं आणि तिला घेऊन थेट आपल्या कारकडे गेला. एक मार्ग आहे, पण तू ते करशील का. थोडा विचार करून विजयने संकोचत विचारलं, तुला माहीत आहे अनुषासाठी मी काहीही करू शकतो. तू फक्त मला सांग, मला काय करायचं आहे. अभिराज लगेच म्हणाला. अभिराजची होकारार्थी तयारी पाहून विजयने त्याला सगळं स्पष्टपणे सांगितलं. ते ऐकल्यावर अभिराज काही क्षण शांत उभा राहिला. पण जेव्हा त्याची नजर अनुषाच्या अवस्थेकडे गेली तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, जर तिच्यासाठी मला हे करावंच लागणार असेल तर मी तेही करायला मान्य आहे. काळजी करू नकोस, तू काहीही चुकीचं करत नाहीयेस, सगळं ठीक होईल. विजयने त्याला धीर देत फोन कट केला. फोन ठेवल्यानंतर विजयने सांगितलेले शब्द अभिराजच्या मनात घोळत राहिले. काही वेळ तो तसाच उभा राहिला. मग बेडवर असहाय्य अवस्थेत पडलेल्या अनुषाकडे पाहत त्याला जाणवलं, जर सध्या हाच एक मार्ग असेल ज्यामुळे तिची तब्येत सुधारू शकते तर तो हा मार्ग स्वीकारेल. हे ठरवून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बेडकडे पावलं वळवली. सर्वप्रथम अभिराजने रिमोटने दरवाजा लॉक केला आणि खिडक्यांचे पडदे लावले. मग वरचे कपडे काढत तो बेडवर अनुषाच्या बाजूला जाऊन आडवा झाला. ब्लँकेटने स्वतःला आणि अनुषाला नीट झाकत तिला घट्ट आपल्या मिठीत घेत तो शांतपणे पडून राहिला. आज पुन्हा तुझ्यावर प्रेम उमललं आहे. आज पुन्हा तुझ्यावर प्रेम उमललं आहे. अमर्याद अपार प्रेम. अभिराजच्या उष्ण देहाचा स्पर्श होताच अनुषामध्ये हलकीशी हालचाल झाली. ती अधिकच त्याच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करू लागली. जणू ती पूर्णपणे त्याच्यात विलीन व्हायचा प्रयत्न करत होती. त्याला अधिक घट्ट मिठी मारत होती. आज पुन्हा तुझ्यावर प्रेम उमललं आहे. अमर्याद अपार प्रेम. अनुषाचा प्रतिसाद पाहून अभिराजला विजयचे शब्द योग्य वाटू लागले. विजयने त्याला सांगितलं होतं की अनुषाचं शरीर थंड पडलं आहे आणि तिला सध्या ऊब मिळणं अत्यावश्यक आहे.
आणि ती ऊब कदाचित एका मार्गानेच मिळू शकते, तो म्हणजे शारीरिक संपर्क. तेव्हा अविराजने तिचा ओला झालेला ड्रेस सावकाश बाजूला केला. छातीपर्यंत भिजलेला कपडा तिला अधिक थंडीत देत होता. हे त्याला आधी लक्षातच आलं नव्हतं. आणि त्यानंतर तिला हलक्याच हाताने कपड्यांमधून मुक्त करून अविराज स्वतः तिच्यावर झुकला आणि तिच्या मानेभोवती हलक्याशा चुंबनांचा वर्षाव करू लागला. अनुषा पूर्ण शुद्धीत नव्हती, पण त्या स्पर्शातून तिला इतकं नक्की कळत होतं की तो अविराजच आहे. त्याची जवळीक जाणवताच तिने थरथर त्या हातांनी त्याला पाठीमागून धरलं आणि स्वतःकडे अधिकच ओढून घेतलं. अविराज तिच्या शरीरात ऊब निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता, पण तो तिच्याशी पुढे जाण्याचा विचार करत नव्हता, कारण अनुषाच्या संमतीशिवाय तिचा आणि त्याचा पहिला क्षण असावा असं त्याला कधीच वाटत नव्हतं. तरीही ज्या पद्धतीने तो तिला स्पर्श करत होता, चुंबन देत होता, त्यातून अनुषाच्या मनात एक वेगळीच जाणीव जागी होऊ लागली. ती कष्टाने श्वास घेत अविराजच्या कानाजवळ तोंडनेत हळूच म्हणाली, "अभि, आय नीड यू." तो आवाज कानात पडताच अविराजने मान उचलून तिच्याकडे पाहिलं. अर्धवट उघड्या डोळ्यांनी तिने पुन्हा कष्टाने म्हणालं, "प्लीज अभि." आणि त्यानंतर हे ऐकताच अविराजची नजर तिच्या थरथरत्या ओठांकडे गेली. त्याने हळूच खाली झुकून तिचे ओठ आपल्या ओठांशी जोडले आणि नाजूकपणे चुंबन देऊ लागला. अनुषाही त्याच्या चुंबनाला प्रतिसाद देत होती. एका हाताने त्याला धरून दुसऱ्या हाताने त्याच्या मानेभोवती घट्ट विळखा घालू लागली. "आज पुन्हा तुझ्यावर प्रेम उमललं आहे, अमर्याद अपार प्रेम." बराच वेळ दोघेही एकमेकांत हरवून तसेच शांतपणे एकमेकांना जवळ घेत राहिले. अनुषाच्या शरीरात हलकेसे बदल जाणवू लागले होते. तिच्या अंगात उष्णता वाढली होती आणि अविराजच्या स्पर्शाने ती अधिकच अस्वस्थ होत होती. अविराज जसा तिच्यापासून थोडा दूर व्हायला लागला तसंच अनुषाने त्याचा हात पकडून त्याला पुन्हा स्वतःकडे ओढत म्हणाली, "काय, कुठे चालला तुम्ही?" अविराज तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाला, "मला वाटत नाही की यापुढे जायची गरज आहे आणि तुला माहिती आहे, तुझ्या इच्छेविरुद्ध मी कधीच काही करणार नाही." अनुषाने वेगाने चाललेला श्वास सावरत त्याच्या डोळ्यात पाहून विचारलं, "अँड व्हॉट इफ आय नीड दॅट?" "तुला वेदना होतील," अविराज शांतपणे म्हणाला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता अनुषा म्हणाली, "आय वॉन्ट दॅट पेन अभि. कधी ना कधी हे होणार आहे ना, मग आताच झालं तर काय हरकत आहे?" आता अविराजकडे काहीच बोलण्यास उरलं नव्हतं. तो पूर्णपणे शांत झाला. त्याचा असा शांतपणा पाहून अनुषाला वाईट वाटलं. तिला क्षणभर असं वाटलं की कदाचित अविराज तिच्याशी इतका जवळ येणारच नाही, म्हणूनच तो नेहमी काहीतरी कारण सांगून दूर जातो. एक खोल श्वास घेत स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळत ती उठू लागली आणि म्हणाली, "इट्स ओके अभि, कदाचित प्रॉब्लेम माझ्यातच आहे." ती उठत असतानाच अविराजने तिचा हात पकडून तिला पुन्हा बेडवर ओढलं आणि स्वतः खाली येत उत्कटतेने तिला किस करू लागला. त्या क्षणी वातावरण पूर्णपणे बदललं होतं. काही वेळानंतर तो थांबला आणि हळू आवाजात श्वास सावरत म्हणाला, "कुणामध्येही काहीच दोष नाही. मला फक्त तुझ्या इच्छेविरुद्ध काही करायचं नव्हतं." हे बोलून तो पुन्हा तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "खूप दुखत असेल तर लगेच सांग." अनुषाने लाजत मान हलवली. अभिराजने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि हळूहळू पुढे सरकला. त्या क्षणी अनुषाच्या तोंडून वेदनांनी भरलेली एक
सुस्कारा निघाला आणि तिची पकड अविराजच्या पाठीवर घट्ट बसली. तो पूर्णपणे थांबला नव्हता. तिला सावरायला वेळ देत होता. तू तयार असशील तेव्हा सांग, तो म्हणाला. तिने मान हलवताच तो सावकाश पुढे गेला. तो शक्य तितका जपून वागत होता. तिच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून तो तिच्या ओठांवर गालांवर किस करत होता. संपूर्ण खोली अंधारलेली होती. फक्त बाहेरच्या आगीच्या उजेडात दोघांची घामाने न्हालेली शरीर दिसत होती. खोलीत अनुषाचे सुस्कारे आणि अविराजचे खोल श्वास मिसळले होते. अनुषासाठी हा पहिलाच अनुभव होता. वेदना होत होत्या, पण त्याहून जास्त समाधान होतं. अविराजने तिला पूर्णपणे स्वीकारलं होतं. अविराजसाठीही हा पहिलाच क्षण होता. फक्त तोच तिच्यासाठी पहिला नव्हता, तर तीही त्याच्यासाठी पहिली होती. याचं समाधान त्याच्या मनात होतं. आणि हे ते दोघं आयुष्यभरासाठी एकमेकांचे होणार होते. बाहेर अजूनही बर्फ पडत होता, पण खोलीतलं सामान त्यांच्या जवळकीने प्रचंड वाढलं होतं. त्यांच्या मिलनाचा तो क्षण बराच वेळ चालू राहिला. अवी, मी पुन्हा जवळ आले, अनुषा थरथरत्या आवाजात म्हणाली. मी सुद्धा, माझ्यासोबतच, अविराज म्हणाला. शेवटी दोघं थकून थांबले. अविराज बाजूला झोपला आणि तिला मिठीत घेत तिच्या केसांवर हलकसं चुंबन देत विचारलं, तू ठीक आहेस ना? अनुषाने फक्त मान हलवली आणि त्याच्या छातीत डोकं ठेवत झोपून गेली. काही वेळाने अविराज उठला. तिला नीट झोपून स्वतःकडे कपडे घालून तो बाथरूममध्ये गेला. थोड्याच वेळात गरम पाणी आणि टॉवेल घेऊन परत आला. हळूच तिला स्वच्छ करत होता. जिथे जिथे रक्त लागलं होतं तिथे काळजीपूर्वक साफ करत होता. गरम टॉवेलमुळे तिला आराम मिळत होता. ती झोपेत असतानाही हा स्पर्श तिला जाणवत होता. सगळं झाल्यावर त्याने तिला कपडे घातले, ब्लँकेटने नीट झाकलं आणि स्वतःही अंघोळीसाठी गेला. पुढच्या सकाळी अनुषाने डोळे उघडले. खोलीत नजर फिरवली, पण अविराज दिसत नव्हता. कपड्यांकडे पाहताच तिला सगळं आठवलं आणि तिच्या चेहऱ्यांवर हसू उमटलं. हा अवी पण ना, किती काळजी घेतो. ती स्वतःशीच पुटपुटली. कालच्या आठवणींनी तिचे गाल लाल झाले. लाजून तिने चेहरा झाकला. थोड्याच वेळात उठताना तिला खालच्या अंगात वेदना जाणवल्या आणि ती पुन्हा बसली. बाजूच्या टेबलावर पाणी, औषध आणि एक चिठ्ठी होती. हे औषध घे, वेदना कमी होतील. हसत तिने औषध घेतलं आणि पुन्हा थोडा वेळ झोपली. नंतर खाली जाताना तिला स्वयंपाकघरात अविराज दिसला. तिला लॉस एंजलिसमधले दिवस आठवले. सगळं तसंच होतं, पण त्यांच्या नात्यात आता खूप काही बदललं होतं. ती मागून जाऊन त्याला मिठी मारत म्हणाली, गुड मॉर्निंग बेबी. तो वळून हसत म्हणाला, बेटर मॉर्निंग बच्चा, आणि कपाळावर किस करत विचारलं, आता कसं वाटतंय? खूप छान, ती म्हणाली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. दार उघडताच विजय आणि श्रेया उभे होते. अनुषाला व्यवस्थित पाहून दोघांनी तिला मिठी मारली. अनुषा हसत म्हणाली, अरे बाबा, मी ठीक आहे. माझ्या हाडांवर का तुटून पडताय दोघं? त्याने असं म्हणताच ते दोघेही तिच्यापासून दूर झाले. तेवढ्यात श्रेयाने अनुषाच्या एका गालावर हलकेच हात ठेवत म्हणाली, थँक गॉड, तू ठीक आहेस ना अनु? तुला माहिती आहे का, काल आपण सगळे किती घाबरलो होतो. अगं, मी ठीक कशी नसणार. माझ्या राजने स्वतः माझा इलाज केला आहे. विजय हसत पटकन म्हणाला,
त्याचं बोलणं ऐकताच अविराज आणि श्रेया दोघेही त्याच्याकडे जणू खाऊन टाकतील अशा नजरेने पाहू लागले. ते पाहून अनुषाने थोडीशी अडखळत विचारलं, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे भाऊ? दोघांच्या त्या नजरा पाहून विजयला लगेचच समजलं की त्याच्या तोंडून जे काही निघालंय ते बोलायला नको होतं. तो लगेचच विषय बदलत खोटं हसण्याची ॲक्टिंग करत म्हणाला, अरे छोटी, माझा अर्थ असा होता की राज असताना तुला काही होणारच कसं? आणि एवढं बोलून तो लगेच अविराजकडे किचनमध्ये जात म्हणाला, तुम्ही दोघे गप्पा मारा, मी जरा राजला पाहून येतो. कुठे काही जळू नये किंवा मिठाचं प्रमाण कमी जास्त नको. तो जाताना पाहून श्रेयाने टोमणा मारत म्हटलं, अच्छा हो, जसं काही तुम्हीच मास्टर शेफचा किताब जिंकून बसलात. निंबू पाणी तर बनवता येतं का तुम्हाला? तू इथेच बस, मी फ्रेश होऊन येते, अनुषा हसत म्हणाली. तिने श्रेयाचा हात धरत तिला हॉलमध्ये नेलं, सोफ्यावर बसवलं आणि मग वर रूममध्ये रेडी व्हायला गेली. किचनमध्ये विजयला पाहून अभिराज काहीच बोलला नाही. तो आपलं काम करत राहिला. पण विजयला कालची गोष्ट आठवली आणि तो विचारू लागला, राज, ते जॅकचं पुढे काय झालं? हेवी स्नोफॉल सुरू झाल्यामुळे मी श्रेयाला घेऊन तिथून निघून गेलो होतो. तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. अनुषासाठी चहा बनवत असताना अभिराज सहजपणे म्हणाला. हे ऐकताच विजय कुतूहलाने म्हणाला, काय हॉस्पिटलमध्ये? असं काय केलंस तू? काल रात्री धनुषचा कॉल आला होता. तो म्हणत होता की पाण्यात राहिल्यामुळे जॅकची तब्येत खूप बिघडली आहे, म्हणून मी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलंय. अभिराजने विजयकडे पाहत उत्तर दिलं. काही वेळाने सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला आणि सगळे रेडी झाले, कारण आज ते सगळे भारतात परत जाणार होते. त्यांचा जेट दुपारी टेक ऑफ करणार होता, म्हणून श्रेया आणि अनुषाच्या आग्रहावरून ते चौघेजण आजूबाजूला थोडं फिरायला बाहेर पडले. त्यांनी काही ठिकाणी फिरून फोटो काढले. श्रेयाने सोशल मीडियावर लाईव्ह जाऊन आपल्या फॉलोअर्ससोबत त्या क्षणांचे काही भाग शेअरही केले. त्या सगळ्या व्हिडिओंमध्ये अविराज कधी फ्रेममध्येच नव्हता आणि असला तरी फक्त त्याचा पाठच दिसत होता. अजाणतेपणी श्रेयाने अनुषासाठी एक नवी अडचण उभी केली होती, कारण त्या लाईव्हमध्ये एक असा भाग कॅप्चर झाला होता ज्यात अनुषा कुणाला तरी हक करून फोनमध्ये फोटो काढत होती. व्हिडिओमध्ये अनुषाचा चेहरा स्पष्ट दिसत होता, पण तिच्यासोबतचा तो पुरुष नेमका कोण आहे हे कुणालाच कळत नव्हतं. ज्यांनीही तो लाईव्ह पाहिला होता ते सगळेच असा अंदाज बांधू लागले की तो माणूस कदाचित अखिल असावा. ही बातमी अखिलपर्यंतही पोहोचली. त्यानेही या संधीचा फायदा घ्यायचा ठरवलं. त्याने त्या व्हिडिओत दिसणाऱ्या माणसासारखाच काळा लांब ओव्हरकोट घातला, तसाच लूक तयार केला आणि अगदी त्याच लोकेशनवर जाऊन स्वतःचे काही फोटोज काढले. ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने लिहिलं, ही ट्रिप माझ्या आयुष्यातली बेस्ट ट्रिप होती, थँक्स टू समवन. यानंतर तर कोणालाही शंका उरलीच नाही. आता तर अगदी आंधळ्याला हे सांगता येईल की त्या व्हिडिओमध्ये अनुषासोबत दिसणारा माणूस अखिलच होता. फिरून झाल्यावर दुपारपर्यंत ते चौघेही मुंबईला परतण्यासाठी जेटमध्ये बसले. लांब प्रवासानंतर त्यांचा जेट छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाला. ते सगळे जसेच प्रायव्हेट एक्झिटकडे जायला निघाले, तितक्यात ऋषभ धावत त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, बाहेर अनुषासाठी मीडियाची मोठी गर्दी जमली आहे. हे ऐकताच अनुषा थोडी गोंधळून म्हणाली, माझ्यासाठी? पण का? तिला इथून गेल्यानंतर तिच्या आणि अखिलच्या नावाने काय काय झालं होतं याची तिला अजिबात कल्पना नव्हती, पण बाकी सगळ्यांना परिस्थिती लगेच समजली होती. विजय पुढे येत अनुषाच्या खांद्यावर हात ठेवत ऋषभला म्हणाला, यात घाबरण्यासारखं काय आहे? माझी बहीण आहे ती, मीच तिला घेऊन बाहेर जाईन. बघूया कोणात एवढी हिंमत आहे की माझ्यासमोर उभं राहून माझ्या बहिणीला प्रश्न विचारेल. विजयचे बोलणे ऐकून अनुषा हसतच त्याच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात सगळ्यांच्या कानावर अविराजचा आवाज पडला, कोणीही तिच्यासोबत जाणार नाही, अनुषा एकटीच जाईल.
हे ऐकून सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. विजयने त्याच्याकडे पाहत विचारलं, राज, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तुला माहिती आहे ना परिस्थिती काय आहे? ती जर आता एकटी गेली तर ते सगळे मीडियावाले तिला अक्षरशः खाऊन टाकतील आणि तू तिला एकटी जाण्याला सांगतोयस? हो, सांगतोय, अभिराज ठामपणे म्हणाला. आणि माझ्या प्रत्येक निर्णयामागे एक खास कारण असतं. विजय, तिला हे सगळं आतापासूनच हँडल करायला शिकायला हवं. मग तो अनुषाकडे पाहत म्हणाला, बाळा, कुणाचीही भीती बाळगायची गरज नाही, फक्त जा. अनुषाने शांतपणे मान हलवली आणि पब्लिक एक्झिटकडे पावलं टाकली. तिला जाताना पाहून अभिराजच्या चेहऱ्यावर एक वाकडी रहस्यमय स्मितरेषा उमटली होती. ते पाहून विजय म्हणाला, राज, तू नेमकं काय करणार आहेस? त्याचं स्मित हास्यासह अभिराजने उत्तर दिलं, जस्ट वेट अँड वॉच. अनुषा कॉमन एक्झिटमधून आपल्या टीम मेंबर्ससोबत बाहेर येत होती. बाहेर तिची एक झलक दिसताच मीडियामध्ये प्रचंड खळबळ उडाली. सगळ्यांना इतकी घाई झाली होती की संधी मिळाली असती तर सगळे एअरपोर्टमध्ये घुसून तिला प्रश्न विचारायला धावले असते. इकडे अनुषाला काहीच समजत नव्हतं की तिने असं काय केलं होतं ज्यामुळे मीडिया इतक्या आतुरतेने तिची वाट पाहत होती. तिने ऋतूला याबद्दल विचारलं तेव्हा ऋतूने तिला सगळी परिस्थिती सांगितली. कसे सगळे लोक असा अंदाज बांधत होते की अनुषा आणि अखिलमध्ये काहीतरी नक्कीच सुरू आहे. हे ऐकताच अनुषा अक्षरशः धक्क्याने ओरडली, व्हॉट? मी आणि अखिल? आधी रंजसोबत, आता अखिलसोबत. लोकांना दुसरं काही कामच नाही का? मला सतत कुणाच्या ना कुणाच्या जोडण्या व्यतिरिक्त आता तर या सगळ्याचा मला खूप कंटाळा आला आहे. हे सर्व बोलत असतानाच ते सगळे बाहेरपर्यंत आले होते. अनुषा बाहेर येताच तिथे उपस्थित असलेले सर्व रिपोर्टर्स जणू तिच्यावर तुटून पडले. पुढच्या बाजूने अनुषा पूर्णपणे गर्दी, माईक आणि कॅमेऱ्यांनी वेढली गेली होती. सर्व रिपोर्टर्स एकाच वेळी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागले. मॅम, अखिल सर आणि तुमच्यात नेमकं काय नातं आहे? तुम्ही दोघं डेट करत आहात का? अखिल सरांचा वापर करून तुम्ही फक्त पॉप्युलर होण्याचा प्रयत्न करत आहात का? असे प्रश्न तिला विचारले जात होते. त्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की तुम्ही दोघं खूपच क्लोज आहात. याबद्दल तुम्ही काय सांगाल? असे एका मागोमाग एक संधी, एकाच वेळी तर कधी वेगवेगळे असे अनेक निरर्थक प्रश्न विचारले जात होते. अनुषाला काही समजत नव्हतं की या परिस्थितीतून ती बाहेर कशी पडणार. तिला फक्त कसं तरी तिथून निघून जायचं होतं. ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, पण कोणीच तिला पुढे जाऊ देत नव्हतं. आवी, तुम्ही कुठे आहात आणि मला या परिस्थितीत अडकवून कुठे निघून गेलात? आता मी इथून बाहेर कशी पडू? असं मनात म्हणत अनुषा तिथून निघण्याचा प्रयत्न करत होती आणि मनात सतत अभिराजलाच आठवत होती. डोळे मिटून ती हे सगळं विचारत असतानाच अचानक तिला आजूबाजूचं वातावरण शांत झाल्यासारखं वाटलं. जशी तिने डोळे उघडले तसं तिला दिसलं की सगळेच जण अचानक शांत झाले होते. सगळ्यांच्या नजरा तिच्या मागच्या दिशेकडे स्थिरावल्या होत्या. त्या नजरा ज्या दिशेला होत्या त्या दिशेने वळून पाहिलं असता अनुषाला दिसलं आपल्या बॉडीगार्ड्समध्ये अभिराज चालत चालत एअरपोर्टमधून बाहेर येत होता. त्याच्या अगदी मागे विजय आणि श्रेया विजयच्या बॉडीगार्डसोबत बाहेर येत होते. अभिराजला पाहताच सर्व रिपोर्टर्स पूर्णपणे शांत झाले. त्यांना चांगलंच माहिती होतं की अभिराजला अशा प्रकारच्या निरर्थक अफवा आणि बातम्या अजिबात आवडत नाहीत. तो स्वतः कधीही अशा एंटरटेनमेंट पार्ट्यांमध्ये जात नसे आणि आपली लोकप्रियता वाढवण्यासाठीही काहीच करत नसे. लो प्रोफाईल राहणंच त्याला जास्त पसंत होतं. तो नेहमी एअरपोर्टवरून VIP एरियामधूनच ये-जा करत असे. मग आज अचानक तो कॉमन एंट्रन्समधून बाहेर का येत होता? जिथे उपस्थित असलेले सगळेच हेच विचार करत असतानाच त्यांनी असं काही पाहिलं ज्याची कुणालाही कधीच अपेक्षा नव्हती. चालत चालत अभिराज थेट अनुषा जवळ आला.
त्याने आपल्या सनग्लासेस काढले आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या मीडियाकडे एक थंड आणि शांत नजर टाकली. त्यानंतर त्याने अनुषाच्या खांद्यावर हात ठेवत तिला स्वतः जवळ ओढलं आणि अतिशय सभ्य आवाजात विचारलं, चला. अनुषा तर बाकी सगळ्यांप्रमाणेच डोळे विस्फारून अविराजकडे पाहतच राहिली होती. सगळ्यांसमोर अविराज तिच्याशी इतक्या जवळकीने वागतोय यावर तिचाच विश्वास बसत नव्हता. हा माणूस नक्की करायचं काय ठरवतोय यासाठीच का त्याने आधी मला एकटीला सगळ्यांसमोर पाठवलं आणि आता स्वतः सगळ्यांसमोर येतोय, असं ती मनात म्हणाली. ती हलकेच मान हलवते. हे पाहून अविराजच्या ओठांवर एक छोटीशी स्माईल उमटली. त्याने तसाच तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला तेथून बाहेर नेलं. बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांपैकी मधल्या गाडीचं दार उघडून त्याने आधी अनुषाला बसवलं आणि नंतर स्वतः दुसऱ्या बाजूने जाऊन बसला. विजय आणि श्रेयाही त्यांच्या सोबतच तिथून निघाले आणि आपल्या गाड्यांमध्ये बसले. काही क्षणातच सर्व गाड्या तिथून निघून गेल्या. रिपोर्टर्स मात्र अजूनही ज्या दिशेने त्या गाड्या गेल्या होत्या त्या दिशेकडे डोळे विस्फारून पाहतच उभे होते. त्या क्षणी जितकेही न्यूज चॅनल्स लाईव्ह होते त्यांनी ही संपूर्ण घटना थेट प्रसारित केली होती. कोणालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. शेवटी ASR आणि अनुषामध्ये नेमकं काय नातं असू शकतं? सगळेजण अखिलविषयीच्या गोष्टी जणू विसरूनच गेले होते. आता सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली होती. अविराज आणि अनुषा इतके क्लोज कसे? कोण होते ते लोक जे म्हणत होते की अनुषा फक्त अखिल सोबत पॉप्युलॅरिटीसाठी आहे? आता बोला ना, जेव्हा तिच्या पाठीशी स्वतः एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा किंग आहे, तर तिला त्या वृद्ध अखिलकडे जाण्याची गरजच काय? अशा चर्चा अनुषाच्या सर्व फॅन पेजवर सुरू झाल्या. आम्ही आधीच सांगितलं होतं की आमची अनुषा फक्त ASR सोबतच छान दिसते. अविराज सरांनी किती नीट अनुषाला प्रोटेक्ट करत तिला घेऊन गेले, अगदी एखाद्या हिरोसारखे. हाय, मी तर फक्त याचीच वेट करत होते की हे दोघं कधी आपल्या रिलेशनशिपची घोषणा करतात. काय माहिती, रिलेशनशिप नसेल तर थेट हजबंड वाईफ असतील. अगदी स्टोरीज आणि नॉवेलमध्ये जसं सिक्रेट मॅरेज दाखवतात तसं. विचार करतानाच किती छान वाटतंय. अनुषा आणि अविराजला पसंत करणाऱ्या सर्व लोकांमध्ये अशा चर्चा रंगू लागल्या. हे सगळं अचानक घडू लागलं होतं. अनुषा आणि अविराजला अचानक एकत्र पाहून सगळेच थक्क झाले होते. पण जे लोक त्यांना पसंत करत होते ते तर अक्षरशः वेडेच झाले होते. ही सगळी बातमी जेव्हा निशापर्यंत पोहोचली तेव्हा तिने काही लोकांना पैसे देऊन बनावट अकाउंट्स तयार करवले आणि अनुषा विरोधात निगेटिव्ह PR सुरू केला. उद्देश एकच होता, अनुषाची बदनामी व्हावी आणि त्याचा परिणाम तिच्या स्पर्धेवरही पडावा. ही मुलगी नक्की कोणासोबत असते? मला तर अगदी खालच्या दर्जाची वाटते. कधी त्या फेमस मेल मॉडेल रंजसोबत, कधी इंटरनॅशनल सुपरस्टार अखिल सोबत आणि आज थेट ASR सोबत. सगळीकडे हात मारून ठेवले तिने. अशा मुलींना चांगलंच माहिती असतं कुणाला कधी आणि कसं वापरायचं आणि स्वतः पुढे जायचं. अशा चर्चा निशाच्या निगेटिव्ह PR मुळे काही लोकांमध्ये सुरू झाल्या होत्या. दुसरीकडे कारमध्ये अनुषा सीटवर बसलेली प्रचंड अस्वस्थ दिसत होती. ती वारंवार बसण्याची पोझिशन बदलत होती. तिला नीट बसताच येत नव्हतं, कारण मागची रात्र तिच्यासाठी पहिलाच अनुभव होता आणि त्यामुळे अजूनही तिला शरीराच्या खालच्या भागात वेदना होत होत्या. औषधांमुळे तिला तात्पुरता आराम मिळाला होता, पण एवढ्या लांबच्या प्रवासामुळे वेदना पुन्हा वाढल्या होत्या. तिची अडचण ओळखून टॅबमध्ये काम करत असलेला अविराजने टॅब बाजूला ठेवला. अनुषाला ओढून आपल्या मांडीवर बसवलं आणि तिचं डोकं आपल्या छातीशी टेकवत एका हाताने तिचे केस हलकेच कुरवाळू लागला. दुसऱ्या हातात टॅब घेत त्याने पुन्हा काम सुरू केलं. आवी, मी आता या सगळ्याला कंटाळले आहे. मला हे मॉडेल बनण्याचं वेडच नसतं तर किती बरं झालं असतं ना. आपण दोघं किती शांतपणे राहू शकलो असतो. आता तर एखाद्या पुरुषाकडे नजर जरी गेली तरी लगेच माझं नाव जोडून बातम्या बनवल्या जातात.
डोळे मिटत थोड्या उदासपणे अनुषाने सांगितलं. तिला समजावत अविराज म्हणाला, बाळा, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक ती जी आपल्याला दिसते कारण आपण तीच पाहू इच्छितो, आणि दुसरी ती जी पाहिल्यामुळे आपल्याला दिसत नाही. तू म्हणतेस जर तू सुपर मॉडेल झाली नसतीस तर आपली भेट तरी झाली असती का? आणि तुझ्यातलं हे खरं टॅलेंट मग काय झालं असतं? तिच्या केसांवर हलकंसं चुंबन देत तो पुढे म्हणाला, नेहमी निगेटिव्ह विचार केल्याने समस्या दूर होत नाहीत बाळा. त्या समस्येला सकारात्मकपणे सामोरं गेल्यावरच ती दूर होते. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि प्रत्येक परिस्थितीला ठामपणे सामोरं जा, कारण तुला कमकुवत करण्यासाठी बाहेरची दुनिया आधीच तयार आहे. अविराजच्या प्रेमळ आणि समजूतदार शब्दांमुळे अनुषाला थोडं बरं वाटलं. ती खिडकीबाहेर रस्त्याकडे पाहत म्हणाली, अवी, आपण घरी नाही जात आहोत का? नाही, आधी कंपनीत चाललोय. आज संध्याकाळी तिथे काही महत्त्वाचं होणार आहे, अविराजने उत्तर दिलं. महत्त्वाचं? कंपनीत? अनुषाने आश्चर्याने विचारलं. तिचं डोकं पुन्हा छातीशी टेकवत अविराज म्हणाला, वेळ आली की कळेल. अनुषाने पुढे काहीच विचारलं नाही. ASR एंटरटेनमेंटच्या ऑफिस बाहेर एका मागोमाग एक 20-30 गाड्या येऊन थांबल्या. पहिल्या रांगेतल्या गाड्यांमधून आधी अविराजचे बॉडीगार्ड उतरले. मधल्या गाडीतून अविराज उतरला आणि त्याने स्वतः जाऊन अनुषासाठी कारचं दार उघडलं. दुसऱ्या रांगेतून विजयचे बॉडीगार्ड उतरले. त्यांच्या मागून विजय उतरला आणि त्यांच्यासोबत श्रेया होती. विजयने श्रेयाचा हात धरत आत जाण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अविराजनेही अनुषाचा हात धरला. हे पाहून अनुषाने आश्चर्याने अविराजकडे पाहिलं. जणू विचारत होती, खरंच तुम्ही मला कंपनीत सोबत घेऊन जाणार आहात? तिचे भाव ओळखून अविराज हलकसं हसत म्हणाला, तू बरोबरच विचार करतेस. मग चलायचं का? असं म्हणत त्याने तिचा हात धरून थेट कंपनीच्या आत पावलं टाकली. चौघेही एकत्र कंपनीत दाखल झाले. अनुषाला अविराज सोबत हातात हात घालून येताना पाहून तिथे असलेल्या सगळ्या स्टाफ आणि कर्मचाऱ्यांच्या नजरा थिजल्यासारख्या झाल्या. सगळ्यांचं लक्ष आपल्यावर आहे हे जाणवताच अनुषा मनातच म्हणाली, हा माणूस आज नक्की कुठल्या मूडमध्ये आहे? एका मागोमाग एक काय काय करत चाललाय. अविराजने सगळ्यांकडे दुर्लक्ष करत अनुषाला थेट आपल्या प्रायव्हेट लिफ्टकडे नेलं. त्यांच्या मागोमाग विजय आणि श्रेयाही चालले होते. अविराजचं वागणं पाहून श्रेयाने विजयचा हात ओढून कुजबुजत विचारलं, अविराजला नेमकं झालंय तरी काय? तो अनुषाला असं सगळ्यांसमोर घेऊन का फिरतोय? त्याचा नेमकं हेतू काय आहे? विजय शैतानी हसत म्हणाला, त्या दिवशी त्याला माझ्याकडून थोडा डोस मिळाला होता. बहुतेक त्याचाच परिणाम असावा. पण जे काही आहे ना, मला मात्र फार मज्जा येते. तू ही मजा घे. श्रेयाला त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागला नाही. तिने फक्त मान हलवली आणि मनात विचार केला, माझा नवरा पण आता वेडा झाला की काय? आपण मुंबईतून गेल्यानंतर या दोघात काहीतरी घडलंय वाटते. रिषवला विचारायलाच हवं. आणि ते दोघंही लिफ्टमध्ये गेले. ते निघून जाताच ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली. अरे, प्रेसिडेंट त्या नवीन मॉडेल सोबत? पण ती तर रणच ओबेरॉय सोबत रिलेशनमध्ये होती ना? त्यावेळी नाही रे, आता तिचं नाव अखिल रहेजा सोबत जोडता येत. मग आता थेट प्रेसिडेंट राठोड? अशा अनेक चर्चा रंगू लागल्या. दुसरीकडे अखिल अजूनही UK मध्येच होता. अनुषा मुंबईला परतली आहे याची त्याला कल्पनाच नव्हती, कारण त्याच्याकडे अनुषाच्या फ्लाईट डिटेल्स होत्या. प्रत्यक्षात मात्र अनुषा अविराज सोबत त्याच्या प्रायव्हेट जेटनेच निघून आली होती. अनुषासोबत लोकांच्या नजरेत कसं दिसायचं किंवा लोकांना आपण दोघं एकत्र आहोत असं कसं भासवायचं याचं त्याने अनेक प्लॅन आखले होते. पण जेव्हा त्याच्या मॅनेजरनं त्याला मुंबईच्या सध्याच्या बातम्या सांगितल्या तेव्हा त्याचे धाबे दणाणले.
सुरुवातीला त्याला विश्वासच बसला नाही की अनुषा खरंच अविराज सोबत मुंबईला परतली आहे. पण जेव्हा मॅनेजरने व्हिडिओ आणि फोटो दाखवले तेव्हा त्याला सत्य मान्य करावंच लागलं. न्यूजमध्ये अविराजला पाहताच त्याचे हात थरथर कापू लागले. टॅब हातातून खाली पडला आणि तो अडखळत म्हणाला, हे हे कसं शक्य आहे? अनुषा एएसआर सोबत? जर ते दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये असतील तर? आणि जर एएसआरला माझ्या इंटरेन्शन्स बद्दल कळलं तर? माझी फेम मातीमोल करायला त्याला 1 सेकंदही लागणार नाही. अविराजचे नाव घेताच इतका घाबरलेला अखिल पाहून त्याच्या मॅनेजरनं त्याला धीर देत म्हटलं, ओ कम ऑन अखिल, तुला असं कोणाची भीती बाळगायची गरजच काय? मान्य आहे तो एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा किंग आहे, पण तू काही कमी नाहीस. तू द अखिल रहेजा आहेस, एक सुपरस्टार. तुझ्या एका इशाऱ्यावर तुझे फॅन्स असे 100 एएसआर चिरडून टाकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अनुषासोबत दिसला म्हणजे ते रिलेशनशिपमध्ये आहेत याचा काही पुरावा आहे का? आणि जरी असतीलच तरी काय गॅरंटी आहे की अविराज तिच्यावर प्रेम करतो? बाकी सगळ्यांसारखाच तोही तिला वापरून एक दिवस सोडून देणार नाही असं कशावरून म्हणायचं? तू उगाचच स्वतःला इतका टेन्शन देतोस. मॅनेजरचं बोलणं ऐकताच अखिलचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा झाला. थोडा विचार करून तो म्हणाला, तुझं म्हणणंही काही चुकीचे नाही. बघूया पुढे काय होतंय. संध्याकाळची वेळ होती. एसआर एंटरटेनमेंटच्या मीडिया गॅदरिंग हॉलमध्ये देशातील मोठमोठ्या न्यूज चॅनल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. अचानक सर्वांना एसआर एंटरटेनमेंटकडून आमंत्रण पाठवण्यात आलं होतं आणि एक मोठी घोषणा होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. ही बातमी ऐकताच सगळेच ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर कंपनीत पोहोचले होते. अविराजचं केबिन अनुषा, श्रेया आणि विजय सोफ्यावर बसून अखिलने निर्माण केलेल्या गोंधळावर चर्चा करत होते. खरं तर बोलणं आणि विजय आणि अनुषामध्ये चालू होतं, तर श्रेया मान खाली घालून शांत बसली होती. तिच्या त्या मूर्ख लाईव्हमुळे अनुषा पुन्हा एकदा अडचणीत सापडली याचं तिला मनापासून वाईट वाटत होतं. दुसरीकडे अविराज आपल्या डेस्कवर बसून कामात पूर्णपणे गुंतलेला होता. तेवढ्यात केबिनचं दार वाजवत अभिमन्यू आत आला. अविराजला अभिवादन करत तो म्हणाला, प्रेसिडेंट राठोड, सगळी तयारी पूर्ण झाली आहे. ज्या ज्या न्यूज चॅनल्सला इन्व्हिटेशन पाठवलं होतं ते सगळे पोहोचले आहेत. हे ऐकत अविराजने मान हलवत उत्तर दिलं, गुड. पुढे काय करायचं आहे ते तुला माहीतच आहे, राईट? हो सर, असं म्हणून अभिमन्यू बाहेर गेला. मीडियाबद्दल ऐकताच अनुषाने अविराजकडे पाहून विचारलं, अभि, हे सगळं काय चाललंय? आत्ताच डायरेक्टर अभिमन्यू काय म्हणाले? कोणती तयारी झाली आहे? अविराज शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, थोडा संयम ठेव बच्चा, वेळ येईल तेव्हा सगळं आपोआप तुझ्या समोर येईल. त्याच्या या सस्पेन्समुळे अनुषाला चांगलंच राग आला. ती डोळे बारीक करून अविराजकडे रोखून पाहू लागली. इतकं काय, मारायचा मूड आहे का? लॅपटॉपवरून नजर न हटवता स्मित हास्य करत अविराज म्हणाला. अनुषा चिडून उत्तरली, नाही, तुमचं डोकंच फोडायचंय मला. एसआर एंटरटेनमेंट मीडिया गॅदरिंग हॉल. अविराजकडून इन्स्ट्रक्शन्स मिळताच अभिमन्यू स्टेजवर आला आणि कार्यक्रमाची सुरुवात करत म्हणाला, गुड इव्हिनिंग माय मीडिया फ्रेंड्स, होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. वाक्य संपवतानाच त्याच्या चेहऱ्यावर आलेली वाकडी स्माईल पाहून तिथे उपस्थित सगळ्यांना समजलं, आज काहीतरी मोठा स्फोट होणार आहे, ज्यामुळे ते फार काळ आनंदी राहणार नाहीत. हॉलमधील शांतता पाहून अभिमन्यू पुढे म्हणाला, असं दिसतंय की आज तुमची तब्येत थोडी बरी नाहीये. असो, जास्त इकडचं तिकडचं न बोलता थेट मुद्द्यावर येतो. मागे लावलेला मोठा प्रोजेक्टर स्क्रीन ऑन करत तो म्हणाला, तर हे सगळं तुमचंच कव्हर केलेलं न्यूज आहे, राईट? स्क्रीनवर मागील काही दिवसांपासून आता पसरवलेल्या सगळ्या बातम्या चालू होत्या. अखिल
सांगण्यावरून अनुषा आणि अविराजबद्दल पसरवलेल्या अफवा हे पाहताच हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. डायरेक्टर अभिमन्यू हे सगळं दाखवून काय क्लॅरिफिकेशन देणार आहेत का? अनुषाचा विषय एस आर का हाताळते? ती कंपनीची मॉडेलही नाही. अशा चर्चा संपूर्ण हॉलमध्ये घुमू लागल्या. अभिमन्यू हसत म्हणाला, अरे इतकं टेन्शन कशाला? मी फक्त हे पाहत होतो की तुम्हाला तुमच्याच कृत्यांची आठवण आहे की नाही. तेवढ्यात एक रिपोर्टर वैतागून म्हणाला, डायरेक्टर अभिमन्यू, कृपया तुमचा विनोद बाजूला ठेवून आज आम्हाला इथे का बोलावलं आहे ते स्पष्ट कराल का? त्यांच्याकडे थंड नजरेने पाहत अभिमन्यू म्हणाला, मुद्द्यावर नक्की येऊ, पण आज त्या विषयावर मी नाही तर दुसराच कोणी बोलेल, तेव्हा जरा जपून बोला. त्याच्या आवाजातील ठामपणा पाहून सगळे पुन्हा शांत झाले. मग अभिमन्यूने जाहीर केलं, आता वेळ न दवडता मी इथे कोणाला तरी आमंत्रित करतो. मिस अनुषा प्लीज. हॉलच्या प्रवेशद्वाराकडे त्याने हाताने इशारा केला. अनुषाचं नाव ऐकताच सगळ्यांच्या नजरा दरवाजावर खिळल्या. दरवाजा उघडला आणि अनुषा पूर्ण बॉडीगार्ड प्रोटेक्शनसह आत आली. तिच्यासोबत असलेले सगळे गार्ड्स हे अविराजचे खास पर्सनल ट्रेन केलेले होते. हे पाहून कोणीही तिच्या जवळ जाऊन प्रश्न विचारायची हिंमत केली नाही. सगळे जिथे होते तिथेच गप्प बसून राहिले. अनुषा आत येताच अभिमन्यूने पुन्हा जाहीर केलं, अँड प्लीज वेलकम प्रेसिडेंट राठोड. अविराज मीडिया गॅदरिंग हॉलमध्ये. हा आवाज ऐकून सगळेच स्तब्ध झाले. आजपर्यंत कितीही मोठी बातमी असली तरी अविराज कधीच अशा प्रेस कॉन्फरन्सला स्वतः उपस्थित राहिला नव्हता. मग आज असं काय घडलं होतं आणि या सगळ्यात अनुषाची भूमिका नेमकी काय होती? हे असंख्य प्रश्न सगळ्यांच्या मनात उठत होते. पण अविराजला अनुषाच्या मागे येताना पाहताच अखिल विषयी पुन्हा प्रश्न विचारायचा विचार करणारे सुद्धा शांत बसून राहिले. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.